मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे संडे आणि संडेचं रुटीन आमचं फिक्स असतं. आमचे शरूचे काका शरूला चिल्ड्रन पार्कला घेऊन जातात. मग आमचं डेली रुटीन चालू होतं आणि आमची जी काही राहिलेली कामं असतात घरातली सगळी ती आम्ही शरू चिल्ड्रन पार्कला गेल्यानंतर करतो. तेवढा संडेचा एक दिवस आम्हाला फ्री मिळतं. आणि आता सगळा खोलीतला मी पसारा आवरते. सगळं झालेलं आहे. तर चहा पाणी नाश्ता ते बनवायचा आहे. आंघोळ ते झाले की पहिल्यांदा आमच्या घरामध्ये पारूस काढलं जातं. आता तुमच्या तिकडे पारुशाला काय म्हणतात ते मला माहीत नाही, पण पारूस म्हणजे घरातला कचरा काढणं सगळ्यात उठल्या. आता जायचं आहे आपल्याला खाली आणि सगळं खोल्या ते स्वच्छ झालेले आहेत. तर आपण आता खाली जायचं आहे, खालचं आवरायचं आहे. काल जे हे शूटसाठी सामान आणलेलं होतं ते मला सगळं खाली घेऊन जायचं आहे सगळं. आणि आता खोल्या स्वच्छ झालेल्या आहेत लोटून ते. आता खाली जाणार आणि खालचं आवरणार. चला भेटूया खाली. सकाळ उजडलं की आपल्या कामाला सुरुवात होते. तसंच माझं पण झाले. मल्टीटास्किंग जसं होतं ना बायकांचं, तसं माझं काम असते. सकाळी चहा बनवल्यानंतर ना आता भांडी मांडायला घेतलेली आहेत. चहा शिजेल तोपर्यंत भांडी मांडून घेते, कारण का भांडी जर सगळी अस्ताव्यस्त असली ना तर किचनमध्ये काहीच काम सुचत नाही. मग भांडी लावून घेते. त्याचबरोबर आता उन्हाळा चालू झाला आहे. मग उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी दुपारी एखादं लिंबू सरबत करावं लागेल म्हणून थंड पाण्याच्या बाटल्या फ्रीजला लावून ठेवते. त्याचबरोबर चहा देखील शिजलेला आहे. चहा पहिला देऊन येते, कारण का आमच्या पप्पांना लवकरात लवकर चहा लागतो. सकाळी चहाची गडबड, देवपूजेची गडबड, सगळ्या गडबडीत वेगवेगळे टास्क होऊन जातात आपल्या बायकांचे. कशाला एक्सरसाइज लागते आपल्याला असंच. आणि त्यानंतर आता देवपूजा करून घेते. देवपूजेसाठी प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्णपिंगाक्ष, चौथे गजवक्रते, पाचवे श्रीलंबोदर, सहावे विकटनावते, सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री गणपती, अकरावे श्री गजानन, बारावे श्री विनायक. देवनावे अशी 12 तीन लोकसंध्या म्हणे. विघ्नभीती नसे त्याला प्रभू तू सर्वसिद्धी दे. विद्यार्थ्याला मिळव विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र हे मिळे सिद्धी न संशय. नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे. हे ईश्वरा, सर्वांना चांगलं आरोग्य दे, बुद्धी दे, सुखी ठेव. जी घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येवी, घरात सुख समृद्धी चैतन्य लाभू दे. अशी माझी सकाळ होते. तुळशीला पाणी घालण्यापासून रांगोळी काढली, सगळं आता कामं जवळजवळ होत आलेली आहेत. प्रसन्नतेचं वातावरण म्हणजे जेव्हा मी घरात धूप लावते ना तेव्हा मला प्रसन्न वाटतं. खरंच जेव्हा किचन ओट्यावर धूप लावते तेव्हा मला प्रसन्न वाटतं आणि दिवसाची सुरुवात चांगली. तेवढ्यातच इकडं आली पोळीची मागणी मागण्यासाठी. आपल्याकडे काय असेल ते आपल्याला द्यायला लागतं. शेणकूट असेल तर शेणकूट नसेल तर आपल्याला पैसे द्यावे लागतात. तसं देऊन पोरांना खुश करून लावून दिलं. मग स्वतःचं थोडं आवरावं म्हटलं आणि बाकीची राहिलेली कामे नंतर करायची असतात. मग पहिला आवरायला घेतलं. आलेले होते तेल लावण्यासाठी. आमचं कधीतरी चालू असतं तेल लावण्याचा कार्यक्रम आणि तेवढाच एखादा क्षण मनाला सुखद होऊन जातो, सुखद देऊन जातो, मनाला शांती देऊन जातो. कारण कामाला जायच्या अगोदर त्यांनी मला थोडा वेळ दिल्यासारखं, मी त्यांना थोडा वेळ दिल्यासारखं होतं आणि अशी आमच्या दिवसाची सुरुवात होती. तर माझं देखील आवरून झालं. त्यानंतर नाश्त्यासाठी आता संध्याकाळच्या राहिलेल्या शिळ्या चपात्या दुपारच्या जेवणाला काही खाव्याशा वाटत नाहीत. मग राहिलेल्या चपात्या मात्र देखील करणार नाही ना. मग त्यासाठी मी तूप लावून थोड्या चपात्या त्या गरम केल्या आणि चहा चपातीच नाश्त्याला देऊन टाकल्या. आज नाश्ता स्किप केला कारण का चपात्या शिल्लक होत्या, म्हणून सकाळच्या नाश्त्याला होत्या चहा चपात्या. तर या तुम्ही पण खायला, कारण का चहा चपातीचा नाश्ता तुम्ही पण करत असाल. अशा कडक चपात्या तुपात भरून चहा गोड खायला खरंच खूप मजा येते. आम्ही तर खातो. तुम्ही खाता का? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला कंटिन्यू खाऊन घेऊया. त्यानंतर ठरलेला कार्यक्रम म्हणजे कपडे धुण्याचा कार्यक्रम. आमच्या घरामध्ये भरपूर मोठा असतो. कपडे धुतल्यानंतर मला सगळी कामं घरातली झाल्यात असं वाटते, कारण का पाणी भरण्यापासून
ऊन लागण्याचं सगळं आपल्याला ना सोसायला लागतं. म्हणून पहिल्यांदा कपडे धुण्याचा कार्यक्रम होतो आणि कपडे धुण्यानंतर ना मग मी जाणार आहे आतली आणखीन कामं करायला. आता शरीरची तर थोडीफार मस्ती चालू होती. काय करते? काय खाते? माया दे ना. शरीरची मस्ती काय दिवसभर चालूच राहणार आहे, पण ऊन जेव्हा वाढेल ना तेव्हा मला धुणं धुवायला जमणार नाही. त्यामुळे पटपट पहिल्यांदा कपडे धुणं भिजवून घेते आणि धुणं धुवून देखील घेते. कारण का कपडे असतात भरपूर आणि पटपट धुतलेलीच बरी. कारण का वॉशिंग मशीन काय आपल्याला चालणार नाही. गप हाताचं धोपाटणं केलेलंच आपल्याला बरं होईल. मग धुवून घेऊया. शरीरची आणि शरीरच्या दिदीची इथे चालू होती मस्ती थोडीफार. शरू तू काय करते? तुझ्या आणि माझ्या शेम झाला बघ कलर ड्रेसचा. हा शमर ड्रेस येतो, शमर ड्रेस. माझं कसं धुणं आहे माहिती आहे का? हाणकी बडीव. म्हणजे जे येईल ते बडवायचं, स्वट्ट बडवणे आणि धुणे. त्याशिवाय मला धुणं धुतल्यासारखंच वाटत नाही. मग मी आपटते आणि मग मला धुतल्यासारखं वाटतं. आणि हे बरं आहे, हाताला पण व्यायाम भेटतोय, सगळंच होतंय. आता कपडे ते धुवून झालेले आहेत. कपडे धुवून झालेले आहेत आणि अवतार माझा असा झाला आहे सगळा. पहिला सगळं आवरते आणि मग भेटूया. स्वयंपाकामध्ये घेतलेलं होतं, चपाती बनवायची होती आणि मला भाजी बनवायची होती. जास्त काही नाही, शिल्लक असल्यामुळे जास्त काही बनवलं नाही. चपाती भाजी स्वयंपाक बनवून घेणार आहे आणि सगळी आमची जवळजवळ कामं, स्वयंपाक धुणं भांडी सगळं झालेलं आहे छान. आणि थोड्याफार गप्पा पण झालेल्या आहेत, थोडी मस्ती पण असते चालू आमची थोडी. तर असा काहीचं तर सकाळचं आमचं रोजचं रुटीन ठरलेलं असतं. तुमचं देखील असेल, कारण का असं बऱ्याच गोष्टी येतात. एखादी न ठरवलेली पण गोष्ट त्यावेळेस आपल्याला येते, त्यावेळेस आपल्याला करावी लागते. असं काहीतरी सगळ्यांच्याच आयुष्यात असतं. सगळं काम आता आवरून झाले आणि आता आमच्या आईसाहेब इथं उभारलेले आहेत. काय विचार आहे तुमचा? त्यांचा काय विचार नाही आहे. आम्ही जाणार आहे गावाला आता, माहिती आहे का? चला. सकाळची कामं सगळी आवरून झाली आणि जरा पाठीमागं आले तर मला ही राखी दिसली. राखीचं बघा आमच्या कसं काम आहे, खायचं प्यायचं निवांत बसायचं, दुसरं काही काम करायचं नाही. तर असं सकाळचं आमचं ठरलेलं रुटीन असतं. ते सगळं झालं की थोडा वेळ निवांत असतो आणि नंतर संध्याकाळच्या वेळेस आम्ही फरशी पुसायला घेतो 3 फ्लोअरच्या. त्यामुळे क्लीन होतं घर. आता संध्याकाळचं रुटीन कसं असतं त्याचा व्हिडिओ लवकरच पोस्ट होणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण का असंच साधं सिंपल आपलं जीवन असते जगायचं. रोजचं रुटीन असंच चालू राहते. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असं असतं का तुमचं मॉर्निंग रुटीन.